युक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणो प्रक्षालित सकलभूतल कलंका मुनिविरूपासी तीर्थां सरस्वती अर्तनोद्धुरितम् अज्ञानतिमिरान्ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परम्पराचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं श्रोतार सावधान मरणकंडिका नामदेव अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा चतुर्थग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचोनुसार तामासाद्य अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी कुंदकुंदाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति। सिद्धाननत्वार्धादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती विश्वेश्वर परम पूज्य आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज मरण कंडिका या महान ग्रंथामध्ये पूर्व चर्चेत 40 प्रकारचे जे अधिकार आहेत वास्तविक भक्त प्रत्याख्यानाचे अविचार भक्त प्रत्याख्यान आणि सविचार भक्त प्रत्याख्यान असे 2 भाग करून त्या भक्त प्रत्याख्यानाचे जे 40 सूत्र सांगितलेले होते त्यापैकी काल आपण अर्ह लिंग शिक्षा आणि विनय या इथपर्यंत आपली काल चर्चा झालेली होती। आज आपल्याला पुढील चर्चेला सुरुवात करायची आहे। त्यामध्ये 40 अधिकारातला 5वा जो अधिकार आहे समाधी। सम का अर्थ एक ही भाव है, शुभोपयोग एवं शुद्धोपयोग में मन की एकाग्रता होना समाधी है। काल पंचपरमेष्ठींचं विनय दर्शन ज्ञान चारित्र रत्नत्रयाचं विनय त्यांची मर्यादापूर्वक त्यांची व्यवस्था ह्या गोष्टी सगळ्या विनयाच्या भेदात सांगितलेल्या होत्या। आज समाधीमध्ये त्यांनी सांगतात सम म्हणजे समता एकी भाव कशामध्ये आत्मा आणि धर्मध्यान यांच्यात आत्मा आणि धर्मध्यान किंवा शुद्ध शुक्ल ध्यान या सगळ्यांची एकी असली पाहिजे। याच्यामध्ये ध्यान आणि ध्याता आणि ध्येय
हे भेद राहता कामा नये. ध्यान ध्याता ह्या दोन्हीमध्ये तर भेद राहता कामा नये. हे ध्यान आहे आणि मी ध्याता आहे हे न राहता ध्यान आणि ध्यात्याचं एकीकरण, एक रूप, एक मिलन झालं पाहिजे. त्याला समाधी म्हणतात. ही व्यवहारामध्ये व्याख्या आहे. अन्नाचा त्याग, शरीर कृश करणं, याला समाधी. वास्तविक हीच जर समाधी असती निश्चयान खऱ्या अर्थानं, तर समाधी भावना ही फक्त मृत्यूच्या समयातच साधूंच्या बाबतीत झाली असती. पण समता, समाधी, सामायिक हे काही जे शब्द आहेत ना, हे सगळे एका अपेक्षेनं एकार्थवादी शब्द आहेत. कसले शब्द आहेत? एकार्थवाचे. साधूंना ही निरंतर 24 तास ह्याच्यामध्ये आपली भावना करणं गरजेचं आहे म्हणून सांगितलं. श्रावक साधूंचे ज्या 6 षटावश्यक क्रिया सांगितल्या त्याच्यामध्ये समता एक भाव येतो. अंत किंवा सामायिक समता भाव येतो. त्याला काही जण आपण ही जी 3 वेळची सामायिक आहे, दिशाबंधन करणे आणि आपण सामायिकला बसतो, त्याला त्यांनी त्याच्यात त्या समताला सामायिकमध्ये घटवलं. मग हे 3 वेळ सोडून बाकीच्या वेळेला साधूंच्याकडं असमता पाहिजे का? कोणत्याही 28 मूलगुणांचं ज्यावेळी पालन साधू करतो त्यावेळी पूर्व श्रावकांच्या 11 प्रतिमींच्या सहित 28 मूलगुणांचं पालन साधूंना करायला सांगितलं. आणि तिसरीच प्रतिमा आहे आमची, कोणती? ऐकू येत नाही. मग हे माझं पहिल्यापासून सामायिक हा गुण आहेच. जे 11 प्रतिमेमध्ये नाही त्याच्यापेक्षा वेगळी 28 मूलगुण आहेत आणि ती मी पालन करतोय म्हणून मुनी झालो. शी 11 प्रतिमा, 28 मूलगुण अधिक 25 मूलगुण आहेत, ती एक्स्ट्रा आहेत, त्याचं पालन करतात ते उपाध्याय परमिष्ठी असतात. आणि 11 प्रतिमा, 28 मूलगुणात 36 विशेष मूलगुणांचं जे पालन करतात ते आचार्य असतात. 25 मध्ये 11 मिसळलं की 36 झालं आणि ते आचार्य झाले. इथं पण आपल्याला एक समजेल. मग उपाध्याय व्हायचं असलं तर 28 मधले 3 कमी करायला पाहिजेत 25 मूलगुणी. तसं असते. त्यामुळे वास्तविक षट आवश्यक मध्ये जी समता घेतली ती 24 तास निरंतर लाभ अलाभ, सुख दुःख, कुठल्याही गोष्टीमध्ये साधूंनी आपला सम म्हणजे एकीकरण आणि भाव सोडू नये हे वास्तविक आचार्यांना सांगायचं आहे. नसेल तर मग आपण प्रतिक्रमण रोज करतो. त्या प्रतिक्रमणमध्ये केवळ 28 मूलगुणांचं प्रतिक्रमण केलं असतो आम्ही, पण 11 प्रतिमेंचं पण आम्ही दोषांचं प्रतिक्रमण मुनी प्रतिक्रमण मध्ये आहे. मग ते कसं? म्हणून आम्हाला आमच्या चिंतनात असं वाटतंय की सामायिक हे षट आवश्यक मध्ये समताचा अर्थ सामायिक जो लावला जातो तो न लावता, नसेल तर मग साधूंना फक्त सामायिकची 3 किंवा 4 वेळ सांगितल्या तेवढ्या वेळेलाच समता धरा आणि बाकीच्या वेळेला नाही धरलं तर त्याचं काय अक्षयभैया चालतंय काय? नाही ना. समताभाव केव्हा धरायला पाहिजे? प्रति समयाला धरायला पाहिजे. ती आवश्यक क्रिया आहे. तसं
समता, समाधी, सामायिक हे शब्द वास्तविक समान अर्थी शब्द आहेत आणि म्हणून शुभोपयोग आणि शुद्धोपयोगामध्ये मनाची एकाग्रता म्हणजेच आत्म्याची संलग्नता हीच समाधी आहे. इथं मन हा एक व्यावहारिक शब्द आहे. मन हा काय व्यावहारिक शब्द आहे, पण इथं वास्तविक आत्म्याची. आता तो मन इथे घेण्याचं कारण एक असेल, निश्चयानं आत्म्याचे एक गुणच आहेत. धर्मध्यान, शुक्रध्यान, शुभोपयोग, शुद्धोपयोग हे आत्म्याचे काय गुणच आहेत. त्यामुळं आत्मा म्हणण्यापेक्षा हे मनच इकडं तिकडं भटकतंय. मन वडाळ वडाळ उद्या पिकावरचं ढोर. मनाला काय पाहिजे ते दिसल ते सगळं पाहिजेच असते आणि सारखं पाहिजे पाहिजे म्हणतोय ते आपल्याला मिळत. कोण देतो म्हटलं तरी मिळत आणि शांत बसलं तर बिन मागता. चौक्यात मी असंच असतोय बघा. लई कोण पुढं पुढं करायला की म्हणतोय थांब तासभर, आणि गप्प कोण शांत उभा राहिलेले असतात त्यांना एक घास घेऊन मी लगेच बाहेर काढतोय. आज मालवणी चांगली चकली पटवली. मालवचं नाव सांगितल्यावर लगेच घेतलो मी. आज किती माझी इच्छा होती, कालपासून इच्छा होती आज तिजूतही मैकवर पूजा म्हणावं, विधान म्हणावं. होती का नाही? मी वन बिन मागता दिल तो नाही तिजूताईचं नाव, पण मिळालंच नाही. एखाद्या गोष्टीची हे मी मुद्दामनं उदाहरण देऊन सांगायला लागलोय. तुम्ही लोकांनी ते एकांतात जायचं नाही. तुम्ही तुमच्या मनामध्ये इच्छा केला आणि त्या इच्छेच्या निमित्तानं तुम्ही फक्त तुमच्या पुण्याचा पुरुषार्थ वाढवला की ती वस्तू तुम्हाला आपोआप मिळत असते. पण तुम्ही फार त्याच्याबद्दल आसक्त होत गेला आणि स्वतःला अस्थिर करत गेला तर ती तुमच्या पुढं असून कोणालाही काही मिळत नाही. दुर्योधन किती आसक्त होता. सिंहासन सिंहासन सिंहासन, आणि काय काय केला. सगळे युद्धाचे नियम करणारे पण हेच आणि सगळ्यात पहिला नियम मोडणारे पण हेच. कारण यांच्या डोकीत फक्त ती सिंहासन, ते चक्रवर्ती पद, ते हस्तिनापूरचं राज्यपद. त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. पण मिळालं काय? मिळालं नाही. ती मिळणार पण नाही. एक एक साधू, एक एक लोक या आचार्यपद अशा गोष्टीसाठी इतके असं तडफडत असतात, तळमळत असतात. तुमच्या व्यवहारात एखादी संपत्ती, एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी न्याय अन्याय, सत्य असत्य, धर्म अधर्म, नीती कुनीती काही विचार करत नाहीत. ते मिळवण्याचा फक्त प्रयत्न करत असतात. त्यावेळेला ती जेवढे हत्ती असतो का नाही, हत्ती त्या चिखलात फसल्यानंतर जेवढा धडपडायचा प्रयत्न करतो तेवढा तो काय करतोय, आत रुतत जातो. तसंही इच्छा आकांक्षा या सगळ्या गोष्टी अशा आहेत, तुम्ही जेवढं त्याच्यात जास्त इच्छा करशीला तेवढं अडकत जाशीला. जेवढं नको म्हणशीला तेवढं तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत जातात. जो जोडते गए वो डूबते गए.
जो छोडते गए हो तैरते गए, असं आचार्यजींचं वाक्य आहे. हे वास्तविक आहे. आणि म्हणून आजची भावना कोणती आहे? संवेग. ज्यांना इच्छा आकांक्षा राहत नाही संसारातल्या सुखदुःखाच्या, ती लोक, तेच जीव संवेग भावना आपल्या जीवनामध्ये उतरवत असतात. आणि संवेग भावना जर उतरायची असतील तर तुमच्या हृदयामध्ये प्रत्येक जीवाबद्दल क्षमा मागण्याचे आणि क्षमा करण्याचे भाव असले पाहिजेत. आपल्यापेक्षा मोठ्यांना माफी मागणं हे कर्तव्य आहे, ते धर्म नव्हे. पण आपल्यापेक्षा लहानांची माफी मागणं हात जोडून हे काय धर्म आहे. लक्षात, हा काय धर्म. चूक असताना माफी मागणे. मगाशी चौक्यात चर्चा चालली होती, आज क्षमाधर्म क्षमाधर्म. एकटी महिला म्हणली, आम्ही काही चुकलोच नाही तर क्षमा कशासाठी मागायची? आज चुकल्यानंतर क्षमा मागणे ही केवळ क्षमा झाली. चूक नसताना सुद्धा क्षमाभाव मनात असणे ही उत्तम क्षमा झाली. एखाद्या बाबतीत वाईट विचार करून, एखाद्या बाबतीत चुकून मग त्याची क्षमा मागणं ही केवळ क्षमा आहे. पण समोरचा व्यक्ती किती आमच्याशी वाईट वागला तर त्याच्याबद्दल मनामध्ये कुठले भावच चुकीची न येणं हे वास्तविक उत्तम क्षमा आहे. आजचा धर्म कोणता आहे? उत्तम क्षमा धर्म आहे. आजची भावना संवेग भावना आहे. आणि संवेग भावना तेव्हाच आपली फलितार्थ ठरते ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये प्रत्येक जीवाबद्दल, एकेंद्रियापासून पंचेंद्रिय जीवांच्यापर्यंत, सूक्ष्मपासून बादर जीवापर्यंत, पर्याप्त अपर्याप्तपासून पर्याप्तपर्यंत, स्थावर कायिकपासून त्रसकायिकपर्यंत सर्व जीवांच्या बद्दल मनामध्ये, अंतरंगामध्ये सगळ्यांच्या बाबतीत समताभाव म्हणजेच समाधीभाव निर्माण होतात. त्यावेळेलाच वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून इथं 5वा अधिकार जो समाधीचा सांगितला तो शुभोपयोग आणि शुद्धोपयोगामध्ये मनाची एकाग्रता होणे. इतकी एकाग्रता असली पाहिजे, इतकी एकाग्रता असली पाहिजे, काय चाललंय आपल्या आजूबाजूला ह्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला लक्षात आलं नसलं पाहिजे. आणि म्हणून भगवंतांची पूजा असू दे, तुम्ही षोडशकरण पूजा, दशलक्षण पूजा, रत्नत्रय पूजा आदी आदी आपण ज्या रोजच्या अष्टक किंवा एखादी स्तुती भक्ती म्हणत असताना जग आपल्यासाठी शून्य झालं पाहिजे आणि आपण जगासाठी शून्य झालो पाहिजे. त्यावेळेला वास्तविक समाधी ह्या शब्दाची वास्तविक अर्थ अनुभवायला मिळतो. काय सांगितलं मी? आम्ही जगासाठी आम्ही शून्य असलं पाहिजे आणि आमच्यासाठी जग शून्य असलं पाहिजे. मी कायम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थी खरा विद्यार्थी कोण स्पर्धा परीक्षेचा हे सांगताना अक्षय भैया मी सांगतोय, जगात राहून जगाचा अभ्यास करताना, जगात राहून जगाचा अभ्यास करताना जगापासून दूर जो असतो
तो खरा स्पर्धा परीक्षेतला विद्यार्थी. अभ्यास जगाचाच करायचा आहे, डोळ्यांनी, बुद्धीनी. कुठं राहून करायचं आहे? जगात राहून करायचं आहे. पण जगाला आपल्या हृदयात स्थान द्यायचं. हे जसं विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असतो, तसं जगाचा आधार घेऊन जगात राहून जगाला आपल्या हृदयात स्थान न देता जो धार्मिक अनुष्ठान करतो तो समाधीचा पात्र असतो. तो समाधी घेतो. कमळासारखं राडीत राहून राड अंगाला लावून घ्यायची नाही. सगळ्यांच्यात बसून कुणालाही आपलं करून घ्यायचं. आपली कुणावर आसक्ती असता कामा नये. अशा अत्यंत व्यवहारामध्ये देव, खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु यांच्यावरच श्रद्धा भक्ती असणे. अन्यथा शरणम त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष नहि त्राता नहि त्राता नहि त्राता जगत्रे वीतरागात परो देवो न भूतो. हे उत्तम शुभोपयोग. हे काय झालं? उत्तम शुभोपयोग. की हे वीतराग भगवान, तुमच्याशिवाय या जगात 3 लोकांमध्ये 3 कालामध्ये मला तारणारा जगात दुसरा कोणी नाही आणि शरण येण्यासारखा दुसरा कोणी. हे व्यवहार शुभोपयोग. आणि शुद्ध उपयोग त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव. हे आपल्या आत्म्यासाठी म्हणायचं. तूच माझा गुरु आहेस, तूच माझा बाप आहेस, तूच माझी आई आहेस, तूच माझा मित्र आहेस, तूच माझा देव आहेस. आणि मी आणि देव म्हणजे वेगळा कोणी नाही. म्हणून या 3 लोकांमध्ये 3 काळामध्ये माझा आत्मा माझ्याच आत्म्याला माझ्याच आत्म्याच्या प्राप्तीसाठी शरण जाणे योग्य आहे. अन्य कोणीही शरण जाण्यासारखं. अशा शुद्धोपयोगाची भूमिका एकरूप होऊन करणं म्हणजे वास्तविक काय आहे? समाधी आहे. आणि ती होण्यासाठी मग या शरीरावरचं ममत्वभाव, सगळ्यात जवळचा परिग्रह, मित्र, उपकारी कोण आहे? शरीर आहे. कोण आहे? शरीर. मग त्या शरीरावरच माझं ममत्वभाव ज्यावेळी सुटेल त्यावेळी जगाबाबतीत माझ्याकडं ममत्वभाव असण्याची गरज. आणि म्हणून त्या शरीराला खाण्यापिण्याचा त्याग करून त्याच्या बाबतीतलं सुद्धा ममत्वभाव कमी करण्याच्या भूमिकेला सिद्ध करण्यासाठी आहार पाण्याचा त्याग क्रमशः केला जातो. पण जसं आहार पाण्याचा त्याग केला जातो तसं शरीराला जसं नीरस भोजन घालायला लागलोय तसं ह्या आत्म्याला सुद्धा ह्या संसारातली नीरसता समजली पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. शरीराला नीरस भोजन घालून शरीराची शक्ती कमी करणं, तसं आत्म्याला ह्या संसारातील निस्सारता, नीरसता, असारता समजावून सांगून आत्म्याचे गुण हेच सारभूत आहेत. अन्य संसारिक कुठली गोष्ट, कुठलीही व्यक्ती, कोणतीही व्यवस्था माझ्यासाठी सारभूत नाही. हे सगळं असार हा संसार एक दिन मातीला, सगळं तुम्हाला माहिती आहे बघा. उगाच मी वास्तविक हे प्रवचन करतोय
म्हणजे टाईमपासच आहे खरं खरं. माझ्यापेक्षा सगळं तुम्हाला सगळ्यांना तोंड पाठ आहे. पण कंठस्थ नाही, हृदयस्थ होणं ही समाधिस्थ होणं आहे. ऐकायलाय? कंठस्थ नाही, हृदयस्थ करणं ही समाधिस्थ होणं हे. आणि ते काम इथं माताजी आता करायला लागलेत. आता कंठस्थ काही नाही, आता सांगण्याचे भाव हळूहळू कमी व्हायला लागले. आता ऐकून पूर्वी वाचलेलं, आता गुरूंच्या मुखातून ऐकलेलं, आता कसं एकरूप करायचं, कसं आत्मरूप करायचं, आत्मस्वरूप कसं प्राप्त करायचं, याच्यासाठी शांत एकाग्र होणं ही समाधी भूमिका आहे. अनियत विहार, अनियत क्षेत्र में रहना अथवा यत्र तत्र विहार करना. साधूंना एका ठिकाणी कधी राहायचं नसतंय. समाधीचा अत्यंत निकट काळ आला की शारीरिक क्षीणतेमुळं रत्नत्रयाच्या आणि परिणामांच्या विचारात कुठंतरी अस्थिरता होऊ नये म्हणून शेवटच्या कालावधीमध्ये एकत्रित एका ठिकाणी राहणं हे आगमोक्त आहे. परंतु साधू अनियत विहारी असले पाहिजेत. सांगून जायचं नाही, सांगून यायचं नाही आणि एका ठिकाणी राहायचं नाही. बहता पाणी चलता साधू दोनों पवित्र होते. एवढ्यासाठी साधूंना क्षेत्राची निर्मिती करायला सांगितलं, पण क्षेत्राचा निर्माता म्हणून राहण्यास बंधन सांगितलं. प्रेरणा द्या. कोथळीचं मंदिर बांधायची प्रेरणा द्या. क्षेत्र तयार करण्याची प्रेरणा द्या. आणि वर्तमानमध्ये तर मी म्हणतोय, जुन्या क्षेत्रांना सुरक्षित ठेवा, नवीन क्षेत्र करण्याची काही गरज नाही. आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांनी एक एक क्षेत्र 500-500, 1000-1000 कोटी रुपयांची केली, पण ते पुढले 1000 वर्षासाठी सुरक्षित ठेवलं. पण मला वाटत नाही, आता माझ्या अज्ञानात काही चूक असेल तर मला माहीत नाही, पण माझ्या अभ्यासाप्रमाणे एकही क्षेत्र नवीन निर्माण केलं नाहीत. ज्या क्षेत्रांना पूर्व इतिहास काहीतरी होता, पूर्वीचं काहीतरी इतिहास होता, ज्या क्षेत्राकडं लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि ज्या क्षेत्राला पूर्वी इतिहासात कुठंतरी काहीतरी लिहिलेलं आहे, अशा उपेक्षित क्षेत्रांनाच त्यांनी उद्धार केला. नवीन कुठं मग त्या क्षेत्राचा उद्धार करत असताना त्या क्षेत्रावर कुठतर आणखीन जागा घेतली, केलं. पण हे करत असताना एकाही क्षेत्राच्या बॉयलॉजमध्ये कुठेही लिपिबद्ध राहिलेलं नाही की हे विद्यासागर महाराजांच्या आदेशानुसार, त्यांच्या आज्ञेनुसार आणि त्यांच्या सल्ल्यानुसार हे क्षेत्र चालणार नाही, असं एका ठिकाणी सुद्धा लिपिबद्ध. आचार्यांनी निर्मिती भरपूर केली, पण निर्माता 1 फूट जागेच्या बाबतीत सुद्धा ते झालेले नाहीत. म्हणून ते एवढे थोर झाले. म्हणून एकदा एका क्षेत्रावर राहिले, 2-4-6 महिने राहायचं. एकदा विहार केलं की परत 400-400, 500-500 किलोमीटर दुसरीकडे जायचं. एका क्षेत्रावर ते राहिले नाहीत. एक साधूंचा कालावधी बघितला तर 8-8, 10-10, 15-15, 20-20 वर्ष, 25-25 वर्ष
स्वतःच्या नावावर केलेल्या क्षेत्रावरनी तिथंच नोकरांच्याकडं करायचं, तिथंच नोकरांच्याकडं खायचं, तिथंच राहायचं, तिथंच सगळं. मग अनियत जे अतिथी म्हणून साधूंच्या बाबतीत एक व्याख्या आहे, एक विचार आहे, तो तिथं मोडीत राहतो. आणि नुसता माताजी असू देत, महाराज असू देत, हे केवळ राहण्याकरता आणि चालण्याकरता सांगितलं नाही. अनियत म्हणजे भक्तांची सुद्धा अनियतता पाहिजे. असं फिबिकॉल मारल्यागत हेच माझे भक्त आहेत आणि ह्यांच्याशिवाय माझं चालत नाही, अशा आत्मिक विचारांच्या मध्ये सुद्धा जसं आपलं क्षेत्र कुठलं नसतं, तसं आपण सुद्धा कुठल्या क्षेत्राचे एक प्रीती, प्रेम, आपण स्नेह, राग ठेवायचा नसतो. असं अनियत क्षेत्राचा राहण्याचा अर्थ आचार्यांनी सांगितला. परिणाम, यहाँ साधु के द्वारा अपने कर्तव्य की आलोचना को परिणाम कहा गया है. साधूंच्या द्वारे आपल्या कर्तव्याची, माझं कर्तव्य काय, मी ते बरोबर पार पाडतोय का, मग ते आत्मिक कर्तव्य निश्चयाचं असू दे किंवा आत्मिक कर्तव्य एक सामाजिक व्यावहारिक असू दे, त्या सगळ्याची स्वतःमध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणे, स्वतःची चूक स्वतः शोधण्याचा प्रयत्न करणे, याला आलोचना म्हणतात. त्याला काय म्हणतात? आलोचना. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वयं को स्वयं में खोजो और स्वयंभू बनो. स्वतःला स्वतःमध्ये शोधून परमात्मा बनणे, आत्मज्ञ बनणे, हाच वास्तविक साधूंचं वास्तविक त्यांचे परिणाम असे असावे लागतात. म्हणून स्वतःला, स्वतःच्या कर्तव्याची आलोचना, की माझी काय एक व्यवहारामध्ये बोली भाषेत समाज आमची एवढी सेवा करतो, समाजाच्या सेवेमुळंच, त्यांच्या आहारदानामुळं आणि निरपेक्ष, निर्दोष, त्याला काय म्हणतात, पराधीन न होता, परावलंबी न करता जो समाज साधूंना अत्यंत निर्दोष आहार देतो आणि त्याच्यामुळं साधूंची चर्या निर्दोष आणि ज्ञान सुद्धा निर्मळ, चारित्र्य सुद्धा निर्मळ होत जातं. असा समाज जर माझ्या आत्म्याच्या साधनेमध्ये बहिरंग निमित्त बनत असेल, तर मला समाजाच्या आत्म्याच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी माझी काहीतरी जबाबदारी, कर्तव्य आहेत. स्वपर कल्याण अशा भावनेतून तुम्ही इथं अर्थ काढा, किंवा माझ्या स्वतःच्या आत्मचरित्र्याची भावना करत असताना माझं कर्तव्य काय. तुझ आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. आलोचनाचा अर्थ काय? श्रीपाल भैया, आलोचनाचा अर्थ काय? अक्षय भैया, आलोचनाचा अर्थ काय? आया कहाँ से कहाँ है जाना, ढूंढ ले ठिकाना चेतन. ही आलोचना आहे. मी कशासाठी साधू झालो, मी कशासाठी ब्रह्मचारी झालो, मी कशासाठी षोडशकरम पूजा करतोय, मी कशासाठी दशलक्षण पूजा करायला लागलोय, मी नेमकं कशासाठी, हे जर सगळा
उठाठेव मांडलाय, हा हट्टहास मांडलेला आहे, तो कशासाठी आहे? त्याचं खरं कारण काय आहे? त्या खरं कारण शोधून त्या कारणांच्या पासून, त्या खऱ्या व्यवस्थेपासून मी लांब जात असेल, मी चुकीचं करायला लागलोय काय बरोबर करायला लागलोय, मी योग्य आहे, माझी दिशा योग्य आहे का अयोग्य आहे, माझं कर्तव्य योग्य आहे का अयोग्य आहे, माझं कर्म योग्य आहे का अयोग्य आहे, याची शोधण्याची व्यवस्था म्हणजे आलोचना आहे. नुसता मी चुकीचा आहे, मी चुकीचा आहे, मी चुकीचा आहे आलोचना नाही. मी बरोबर तर काय आहे पहिला, मी बरोबर, माझं बरोबर काय हे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मी चूक आहे हे सिद्ध होत नाही, म्हणजे समजत नाही. म्हणून आया कहां से कहां है जाना, ढूंढ ले ठिकाना चेतन, ढूंढ ले ठिकाना. सबको तो जाना, निजको न जाना, सबको तो जाना, निजको न जाना. कैसा ज्ञान धारा तूने आपना पीछाना, कैसा ज्ञान धारा तूने आपना पीछाना. सगळ्या माहिती आहेत मला कोण कसं आहे. अरे कोण कसं आहे त्याच्यासाठी बस्ती नाही, कोण कसं आहे ती जाणण्यासाठी ग्रामपंचायत आहे, ती चावडी आहे, ते राजकारण आहे. मी कसा आहे हे शोधण्यासाठी धर्मकारण आहे. पण हिथं पण येऊन आणि आम्ही राजकारणच करायला लागलोय. तो कसा आहे, ह्यो कसा आहे, ती कशी आहे, तुलाही सांगू नकोस, तू किती शहाणी आहेस मला माहिती आहे. ती शहाणी नाही म्हणून तर तुला सांगायला लागली, आणि तू परत तिला सांगायला लागल्यास म्हणजे तू पण तिच्यासारखीच आहेस. काय आहे नेमका धर्म? सगळ्यांना ओळखणं म्हणजे धर्म नाही. सगळ्यांना ओळखणारा, ओळखण्याचा प्रयत्न करणारा स्वतःला ओळखेल की नाही गॅरंटी नाही, पण स्वतःला ओळखण्याचा जो प्रयत्न करतो तो भविष्यात नियमानं सगळ्यांना जाणतो, म्हणजे केवळ ज्ञानी होतो म्हणजे होतो हे समजणं संवेग भावना आहे. ही समजण्याची भूमिका पाहिजे. जो चाहा, जब चाहा, जितना चाहा, जैसा चाहा, क्या कभी आज तक किसी को मिला नहीं. म्हणून या संसारावर वैराग्य भाव, या संसारापासून भयभीत भाव, या संसारापासून आसक्ती दूर होणे, ह्याला म्हणतात संवेग भावना. सम म्हणजे समीचीन, वेग म्हणजे गती, समीचीन दिशेनं गती धारण करणे, योग्य दिशेला गती धारण करणे म्हणजे पंचेंद्रियापासून पंचपरमिष्टींच्याकडं, पंचेंद्रियांच्याकडं पाठ फिरवून पंचपरमिष्टींच्याकडं मुख करणे, हे व्यवहारातला संवेग भाव आहे. आणि शेवटी पंचपरमिष्टींच्याकडून सुद्धा पाठ करून पंचम गतीकडं म्हणजे आत्म्याकडं लक्ष देण्याची गती वाढणे म्हणजे वास्तविक संवेग भाव आहे. पण अजून आम्ही कर्तृत्वात पडलोय. अजून मला वाटतंय मी केलो तरच माझ्या घरची कामं होणार आहेत, नाही तर मी नाही केलो तर माझं घर तसंच राहणार आहे. माझ्याशिवाय माझ्या आई वडिलांना कोण आहे? मग तू जन्मायच्या अगोदर कोण होतं? आणि ज्यांची मुलं मेलेत त्यांच्या आई वडिलांचं काही राहिले? ज्यांना मुलंच नाहीत त्यांचं राहिले? हातावरच्या रेषा बघून भविष्यातली स्वप्न रंगवण्यापेक्षा मनगटीतल्या ताकदीचा उपयोग करून वर्तमान जीवनाला स्वर्ग करणे म्हणजे संवेग भावना. लक्षात ठेवा.
म्हणजे सम्यक भावना. कारण ज्यांचे हात नसतात त्यांचं सुद्धा भविष्य असतं. ही कर्तृत्व भाव सुटला पाहिजे. माझ्यामुळं जग चाललंय, माझ्यामुळं घर चाललंय, माझ्यामुळं माझ्या आई वडिलांचं चांगलं चाललंय. प्रतिमाधारी लोकांनो, सम्यक दृष्टी लोकांनो, मला धरून मी साधू आहे, आम्हाला धरून सांगतो, माझ्याशिवाय हे चालणार नाही. आणि एवढं करतो आणि मग तिकडे येतो. ह्या भूमिका ज्या कर्तृत्वाच्या भूमिका आहेत, हेच वास्तविक मिथ्या श्रद्धा नाही. हेच वास्तविक मिथ्या श्रद्धा नाही. आम्ही ज्या घरात राहतोय त्या घराला पूर्वी कुणास तर मालकी अधिकार होता आणि मी मेल्यावर सुद्धा ते कोणतरी मालक होणार आहे. प्रत्येक जण माझं घर म्हणतोय. गुरुजींना विचारा, घर कुणाचं आहे? माझं. गुरुजींनीला विचारा, घर कुणाचं आहे? म्हणते ती माझं. डॉल्बीला विचारा, गुड्डीला विचारा, ते पप्पा ते नाही तोपर्यंत त्यांचं आहे. नंतर ह्या सगळ्याच्या पलीकडं जर तुम्हाला नकुलच बहुतेक प्राण्यांची भाषा कळतोय ती कोण? नकुल. त्या नकुलसारखं तुमच्याकडे बुद्धी असली तर घरातल्या उंदरांना, घुशींना, मांजराला, कुत्र्याला, त्या प्राण्यांना विचारा, हे घर कुणाचं? नेमकं घर कुणाचं आहे? ते दगडाचं आणि मातीचं आहे. आणि त्याचा मालक कोण आहे? निश्चयानं आकाश द्रव्य त्याचा मालक आहे. पण प्रत्येकाला वाटतं ही मी करायला लागलोय म्हणून चाललंय, मी करायलोय म्हणून चाललंय. हाच मिथ्याभाव आम्हाला संसारापासून दूर जाऊन देत नाही. कर्तृत्व भावच आम्हाला वास्तविक त्याच्यात अडकून टाकतोय. कर्तृत्व भावच आम्हाला ते सोडून देत नाही. त्याला आचार्यांनी सोपं उदाहरण शास्त्रात दिलं. एक माकड होतं. माकड कुठल्या गावचं? मी म्हणलो नाही, तुम्ही स्वतः कबूल केलाय. मी कधीही शब्दात कुणाच्या सापडत. चांगलं उदाहरण देताना म्हणतोय कोथळीसारखे गाव होतं. आणि चुकीचं उदाहरण देताना मी नुसतं विचारतोय कुठलं गाव? तुम्हीच म्हणताय कोथळी गाव. त्यामुळं मी कधी कुणाला सापडत नाही. काय होतं? ऐकू येत नाही. मालव काय होतं? नुसता हसत्याचा उभा. आता ह्या वयात एवढी असत्या, तरुणपणात किती असली असेल कोणास ठाऊक. माकड. आणि कुठल्या गावातलं होतं ते? इतकं गल्लीत त्रास द्यायला लागलो, इतकं लोकांना. ते आता बघताय घरावर इकडं तिकडं सगळं 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 काय केलं तर. आणि तिकडे जरा शाळा, कृष्णा वारणा चौक, अशोक पाटलांचं घर, चक्रवर्ती सम्राट. मग सगळं. मग शेतातनं लई कष्ट करून शेतात शेंगा पिकवलेल्या होत्या. आणि ती शेंगा वाळत घातल्यावर माकडं काय ती शेंगा तिथं ठेवणार. या बाबाला तर इथं चंद्रपूर सागर महाराज आल्यात, स्वाध्यायाला जावं वाटत होतं. खरं माकडं काय कुठली? मी म्हणलो नाही. त्याला काही करूनच देणार. काय करायचं एकदा तर लक्षात येईना. मग त्यांनी सरळ सागर महाराजांच्याकडं सरळ मार्ग विचारायला आला. कारण लई कष्टाचं काम आम्हाला आवडत नाही कोथळीवाल्यांना. जेवढं सरळ, सहज, फुकट होईल तेवढं काम करणार आहे मी लोक. मग सरळ सागरांना विचारायला काय करायचं? सरळ सागर महाराजांनी सांगितले
काही करू नकोस, एक मडकं घे, बारकं तोंड असणारं, आणि त्याच्यात 4 शेंगा घाला आणि ते बरोबर माकड यायच्या वेळेला त्याला दिसल असं घाला आणि त्याच्या पुढं ठेवा. ठीक आहे म्हणला. मग त्याचं बरोबर सम्राट अशोक महाराजांनी तसं केलं. केल्यावर ते माकडाला बघितला आणि बाकीचे सगळे शेंगा त्यांनी पोत्यात भरून ठेवलं होतं. ते माकड गेलं आणि त्या मडक्यामध्ये हात गाठलं. मग ते मुठीत पकडलं की शेंगा आणि बाहेर काढताना ते हात काय बाहेर यायला तयार नाही. ते तसंच मडकं घेऊन फिरायला लागलं. मडक्यात कोणतं आहे, माझा हात धरले, माझा हात धरले, हात धरले, कोणीही काही, तो नुसताच झाडा लागलाय, हात काय निघायला तयार नाही. आता ते माकड तसं करत असताना ते दुःखी कष्टी माकडाला बघून वीरसागर वर पत्र्यावर नवीन मंदिरावर असं अभ्यास करत ध्यानात बसले होते. मग ते माकडाचं दुःख बघून वीरसागर महाराजांना दयाभाव आला. त्याला विचारले, काय झालंय बाबा, काय झालंय? कोणाला म्हणत होते? कुठल्या? कोथळीच्या वेगळं आणि कोथळीतल्या वेगळं. कोथळीच्या म्हटलं की तुमच्या गावचं झालं, कोथळीतल्या म्हटलं की ते बाहेरचं पण आलेलं असू शकतं, काय त्याला अडचण येत. व्याकरण बरोबर आहे की नाही गुरुजी? त्यामुळे मला कोण जरी म्हटलं तर मी कुठं म्हटलो होतो कोथळीतल्या. वीरसागर महाराजांनी समजावून घेऊन त्याला 5 मिनिटं समजावून सांगितले, अरे कोण तुला पकडलेलं, तुझ्या हाताला कोण पकडलेलं, तू ज्याला पकडलायस ते नुसता सोड, तुझा हात मोकळा होतोय. हे म्हणला, बघा की मी कुठं काय पकडलोय, आतलं काही कुणाला दिसत नाही, बाहेर काय पकडलेलं कळत नाही, मी नाही पकडलो, मलाच कोणतं आतलं पकडले, आतलं पकडले. शेवटी शेंगा हातात धरल्यामुळं त्याचं नुकसान एवढं झालं, शेवटी त्याला लोकांनी पकडलं आणि त्याला बंदीखान्यात नेऊन टाकलं. 4 शेंगाचा मोह त्याचा सुटला असता तर त्याचा हात त्या गाडग्यातून बाहेर पडलं असतं आणि तो स्वतंत्र परत फिरायला मोकळा झाला असता. तशी तुमची आमची अवस्था झाल्या. माझ्याशिवाय सरळ सागरांना कोण आहे, माझ्याशिवाय भैयांना कोण आहे, माझ्याशिवाय दीदींना कोण आहे, आमच्याशिवाय त्या संस्थेला कोण आहे. मग आम्ही जन्मायच्या अगोदरसुद्धा संस्था समाजाच्या होत्या, आम्ही मेल्यावर सुद्धा चालणार आहेत. ज्याचं जेवढं पुण्य आहे, जेवढी ज्याची कालब्धी आहे, ज्याचं तेवढं भवितव्य आहे, तेवढं त्या गोष्टी राहतात. कोण असलं तरी राहतात, कोण नसलं तरी राहतात. पण आम्ही हे कर्तृत्व भाव जे धरून बसलोय तेच आमचं काय आहे, परिणाम चुकीचे आहेत. आणि खरे परिणाम कोणते आहेत तर स्वतःची आलोचना करून स्वतःची शुद्धी करण्याचा प्रयत्न करणे, चूक आणि बरोबर शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वास्तविक संवेग भाव आहे. संसारापासून भयभीत होणे, संसारापासून वैराग्य धारण करणे, काही नसते. लक्षात ठेवा, आम्ही दीक्षा घेताना ज्याच्यावर आमचा अतिमोह होता, प्रेम होतं, त्याच्यासाठी आमचं शिल्लक काय जरा राहिलेलं होतं ते सगळं देऊन आलो. पण तोही कमी वयामध्ये तोही जीव मरून गेला, त्याला त्याचा उपभोग करायला आला नाही. आणि ज्यांच्या जवळ ते ठेवलं त्यांनी त्याचा उपयोग करताना त्यांना विचारावंसं सुद्धा वाटलं नाही की आपल्याला महाराजांनी दीक्षेच्या अगोदर देऊन गेलेत, निदान हे विकताना याचा वापर करताना
एखादी गोष्ट आपण महाराजांच्या कानावर घालावी. बघा, उपकार करणारे उपकार विसरून जातात केलेलं, पण ज्यांच्यावर उपकार होतोय त्यांनी उपकारीला कधीही विसरायचं. पण आज वेगळं व्हायला लागले, केलेले लक्षात ठेवतात आणि उपकार करून घेतलेले नदीच्या पलीकडे गेल्यावर लगेच विसरून जातात. मी तुम्हाला जे सगळं सांगतोय त्यातलं बहुतांशी प्रायः प्रॅक्टिकली मी माझ्या जीवनात स्वतः बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत घेतलेल्या अनुभवाची व्यवस्था मी तुम्हाला सांगतो. मी प्रॅक्टिकली जगणारा माणूस आहे, प्रॅक्टिकली विचार करणारा माणूस आहे, मी प्रॅक्टिकली लोकांना शिकवणारा माणूस आहे. मी पाठ करायला सांगणारा माणूस नाही. रत्नकरंडक श्रावकाचारमध्ये 100% मार्क पाडणारी लोक जर रात्री जेवत असतील, काय अर्थ नाही की नाही जुगळे? तेच मी सांगायला लागलो की रत्नकरंडक श्रावकाचार या परीक्षेमध्ये 100% कागदावर मार्क पाडणारी लोक जर रात्री जेवत असतील तर त्या लोकांचा काय उपयोग आहे? रत्नकरंडक श्रावकाचार ह्या विषयात 100% मार्क पाडणारी लोक जर कंदमूळ खात असतील तर त्या 100% मार्काचा काय त्यांच्या स्वतःच्या जीवनाला काय उपयोग आहे? रत्नकरंडक श्रावकाचार मध्ये कागदावर 100% मार्क पाडणाऱ्या व्यक्ती जर मिथ्यात्व करत असेल, त्याला खरे देवशास्त्र गुरुच कळले नसतील तर त्या कागदावरच्या 100 मार्काला काय महत्व आहे? पण सत्कार आज कुणाचा होतो? ऐकू येत नाही. असली बोलणारी सगळी स्टेजवर असतात आणि आचरण करणारे प्रतिमाधारी लोक सगळी खाली असतात. ही पंचमकालाची सगळ्यात मोठी महिमा आहे, सगळ्यात मोठी महिमा. ज्या धर्मामध्ये पाणी गाळून प्यायला सांगितलं त्या धर्माचं नेतृत्व करणारे वेळ पडल्यावर दारू वाटणारे आहेत, वेळ पडल्यावर मांसाहाराचे कुपन देणारे आहेत. आता ती लोक धर्माचं महत्व आणि धर्माची काळजी त्या लोकांना लागले आणि ते साधू संतांना सांगतात वर्तमानामध्ये तुम्ही जरा असं बदललं पाहिजे. आणि जे आचरण करून सगळ्याचा त्याग करून जे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात त्यांची किंमत आज शून्य आहे, ती बाहेर आहेत. प्राय तुम्ही बघा, कोथळीतला सत्यमेव जयते हे फक्त कागदावर आणि नोटेवर शिल्लक आहे. अजून तुमच्या गावचं जरा पुण्य आहे म्हणून तुमच्या गावचा अध्यक्ष प्रतिमाधारी आहे, खरोखर तुमच्या गावचं पुण्य आहे. नाहीतर तुम्ही सांगली कोल्हापूर जिल्ह्यात बघा, समाजाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ती लोक मंदिरला किती जातात. समाजाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, समाजावर अधिकार गाजवणारी लोक किती जण रात्री भोजनाचा त्याग आहे, किती जणांचं कंदमुळाचा त्याग आहे, किती जण भगवंतांच्या अभिषेकला येतात, किती जणांच्या घरात दिगंबर मुनी महाराजांचा साधू संतांचा चौका लागतो आणि लागत असेल तर ते कितीदा साधूंना आहार दिलेत. हे जेवढ्या जेवढ्या संस्था आहेत मोठ्या मोठ्या जैन समाजाच्या, जेवढ्या जेवढ्या समाजात प्रत्येक गावात ही कमिटीत आणि सगळीकडे लोक आहेत, या लोकांची तुम्ही एकदा परीक्षण करा, यांचा सर्वे करा. 80% लोक कधी 10-20 वर्षात एकदा आहार दिलेले आणि फुकट अभिषेक केलेले, सवाल धरून नव्हे, अशी भेटतील. 50% लोक अजून एकदा पण महाराजांना आहार न देणारे आणि अभिषेक तर माहीतच नसणारे. आता अशी लोक असेल तर काय? म्हणून
आज स्वतःचं शोधन करणं, स्वतःचं परिशोधन करणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रॅक्टिकली जीवन जगणं फार आवश्यक आहे. उपदी त्याग, परिग्रहाचा त्याग. उपदी म्हणजे काय? परिग्रहाचा त्याग. काय काय परिग्रह आहे? विनोद समजू नका, अशी लोक फार कमी आहेत, असे कुटुंब फार कमी आहेत, असे आई वडील फार कमी आहेत. दीक्षा घेणाऱ्या कुटुंबातल्या व्यक्ती एखादी दीक्षा घेतला तर त्याच्या नावावर स्वतःचं जीवन जगणारी लोक साधू संतांच्या घरातली एकीकडे आहेत. आणि खरोखर मला त्या, मी माताजी पुढे आहेत म्हणून सांगालो नाही, पण खरोखर मला परवा मला माझं शोधन करण्याची, चिंतन करण्याची सुद्धा मला वेळ आणणारी लोक आहेत. ते म्हणजे श्रुतमती माताजींच्या पूर्वावस्था ग्रस्तीतली त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा वैशालीताई आणि शीतलदादा. मला विचार करायला लावले 2 मिनिटं. काय तर माताजींनी घरामध्ये असताना, गृहस्थी जीवनात असताना रात्रंदिवस कष्ट करून त्या कष्टमय संसारात सुद्धा, त्या गटरीत सुद्धा फूल उगवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले. काय शेवाळ्या मशीन, अमुक तमुक काय काय सगळं करून पैसे त्यांनी थोडं मिळवून नवऱ्याच्या प्रपंचाला, मुलांच्या जीवनाला लावले. आणि त्यातले 2, 4, 5 लाख रुपये दीक्षा घ्यायच्या वेळेला शिल्लक होते, ते त्या मुलांना आणि मुलींना ते देऊन आलते. ऐकलंय? ते मुलांना आणि मुलींना देऊन आले. त्यांच्या वैयक्तिक मिळकतीतला पैसा, नवऱ्याच्या प्रॉपर्टीतला नव्हे, सासऱ्याच्या प्रॉपर्टीतला नव्हे, स्वतःच्या मिळकतीतला. आणि त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी परवा 8-10 दिवसापूर्वी आलते. त्यावेळी त्यांनी मला निवेदन करून गेले, महाराजजी, माताजींचा काही पैसा ग्रस्त अवस्थेतला दीक्षा घ्यायच्या वेळेला आम्हाला दोघांना ते देऊन आलते आमच्या परिवारासाठी, पण आम्ही तो पैसा आमच्या परिवारासाठी वापरला नाही. योग्य वेळेला आम्ही धर्माला तो पैसा वापरत आलो. त्यातले अजून 1.5-2 लाख रुपये काहीतरी आमच्या दोघांच्याकडं शिल्लक आहेत. आणि म्हणून माताजींचा घरातून दीक्षा घ्यायच्या वेळेला माताजींनी दिलेला आम्हाला, माताजी म्हणून चालणार नाही, हे व्हिडिओ आहे, कुठलं कट करून तेवढंच आणि कुठं घालवतील याची गॅरंटी नाही. सुमंगला हेरवाडे यांनी आम्हाला दिलेला पैसा त्यांच्या समाधीच्या कालावधीमध्ये आम्हाला तो पैसा संपवून त्यांचा पैसा त्यांच्या शरीराबरोबर, त्यांचं परिग्रह त्यांच्याबरोबरच आम्हाला नष्ट करायचा आहे. आम्हाला आमच्यासाठी तो वापरायचा नाही. म्हणून ह्या वर्षी जेवढे तुमच्या संघात साधू आहेत, जेवढे माताजी आहेत, त्या सगळ्या माताजींना, त्या सगळ्या महाराजांच्या पिंची, त्या सगळ्या माताजींना साडी, पूज्य आचार्य शीतलसागर महाराजांना पिंची, त्यांच्यासोबत त्यांच्या संघात चातुर्मास करत असणाऱ्या सर्वांना, म्हणजे वास्तविक माताजींचा संघ आणि आमचा संघ, म्हणजे आचार्य शीतलसागर महाराजींच्या आणि आपल्या संघात जेवढे साधू आहेत, जेवढ्या माताजी आहेत, त्यांना पिंची, त्यांना साडी सगळं देऊन जे शिल्लक पैसे राहतील त्या पैशामध्ये आचार्यशी तुमच्या संघात जे रोज भक्ती पाठ वगैरे करताय, त्या भक्तिपाठाचं जे पुस्तक आहे विद्या सन्मती वाणी, त्या पुस्तक छापण्यासाठी आम्ही शिल्लक राहिलेले सगळे पैसे आम्ही ते दान देतो. आम्हाला त्यातला 1 रुपये पैसा आम्हाला वापरायचा नाही. अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी परवा सांगून गेले. त्याच्यातला 1-1.25 लाख रुपये त्यांनी
1 महिन्यापूर्वीच आम्हाला कुणाला माहीत नाही ते आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये गेले आणि तिथं 1 दिवसाच्या औषधदानासाठी आहारदानासाठी शाश्वत फंडामध्ये 1,25,000 रुपये तिथं दिले. त्यातलं शिल्लक राहिलेले पैसे आम्हाला सगळं माताजींच्या या सगळ्या कार्यामध्येच आम्हाला देऊन टाकायचं आहे म्हणून सांगितले. एक मुलं आणि मुली आहेत. आई बाप मेल्यानंतर संपत्तीसाठी भांडणारे आणि एक मुलं मुली आहेत. आई वडिलांनी दिलेल्या संपत्तीचा उपयोग त्यांच्या त्यांच्या धर्मासाठीच होऊ दे. आमच्या प्रपंचाला त्यांनी जन्माला घातलं, आम्हाला शिकवले, आम्हाला मोठं केले आणि आम्हाला आमच्या पायावर उभा केले. ही जी दिलेली संपत्ती आहे तीच आईवडिलांची संस्काराची संपत्ती आमच्यासाठी मोठी आहे. वास्तविक हा संवेग भाव आहे. इतरांच्या संपत्तीची अपेक्षा करायची नाही, स्वतःच्या संपत्तीतला काही भाग इतरांच्या परोपकारासाठी द्यायचं. हा संसारातला खरा संवेग भाव आहे. पण किती जण आहेत आम्ही असं, लग्न होऊन मुली गेलेल्या परत भावाच्या संपत्तीत वाटणी मागायला येतात. पण ती विसरून जाते माझ्या नवऱ्याला सुद्धा बहिणी, माझ्या नवऱ्याला सुद्धा बहिणी. मी माझ्या भावाच्या संपत्तीचा हक्क गाजवायला गेलो तर माझ्या पतीच्या संपत्तीवर सुद्धा माझ्या नंदा हक्क गाजू. माझ्या भावाकडं 1,00,000 आणलो तर माझ्या नवऱ्याला 4,00,000 खर्चावे लागतील. व्याजासकट जैसी करणी वैसी वर्णी. त्यामुळं माझं आहे, माझ्या भावाचं, माझ्या आईवडिलांचं, त्यांचं त्यांना लक लागू दे, त्यांच्या संसारात त्यांना कल्याण होऊ दे. म्हणून अशा भावना ठेवून त्या ठिकाणी राहू दे. आहे ते सोडायचं राहू दे, पण आहे त्याच्यात समाधानी मानून दुसऱ्यांचं हिरावून तरी न घेण्याची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. साधू के साथ रहकर साधू नहीं बनेंगे तो चलेगा, कम से कम संतोषी बनना तो सीखो. संतोषी म्हणजे माता नवरात्र जवळ आल्या. संतोषी म्हणजे काय? समाधानी. सौरभ कसं जगलं पाहिजे? समाधानानं जगलं पाहिजे. अक्षय भैया कसं जगलं पाहिजे? काय म्हणताय काका? सांगा की. हा, किती दोघे एकमेक. कोण सांगितलं त्यांचं वाक्य? तुम्ही सांगितलं. हां, मला पण तुम्हाला पांढरा ड्रेस छान बघितल्यावर तुकाराम महाराजागतच दिसताय तुम्ही. जरा नुसतं वर एक फेटा घातला की मग काय बघा वेगळंच. कसं बसत्यात बघा किती निवून शांत. सगळं सांगण्याचा उद्देश एकच आहे. जर श्रावकांना आहे ते सोडला नसला तर होऊ दे, पण नवीन मिळवण्याची आकांक्षा इच्छा ठेवू नका. म्हणून जर श्रावकांना धर्म शिकवत असेल तर आम्हाला साधू लोकांना तर किती पवित्र धर्म शिकवला असेल. आम्हाला ब्रह्मचारी लोकांना तर व्रती लोकांना किती पवित्र धर्म आमच्यासाठी असेल. आणि आम्हीच जर ह्या वेशाचा, पिंची कमंडलचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी, आम्हीच या पांढऱ्या कपड्यांचा उपयोग, आमच्या बुद्धीचा उपयोग आम्ही वेगवेगळ्या स्टेजवर जाऊन आपल्यातल्या ज्ञानाचं प्रदर्शन करून त्या पैशाचा व्यापार जर आम्ही करत असेल तर मग आमच्यापेक्षा श्रावकाचा मोह कमी असेल तर तो श्रावक नक्की चांगला. ह्या अपेक्षेनं आचार्य समंतभद्र महाराजांनी सांगितलं की मोही साधूपेक्षा निर्मोही श्रावक बरा. याचा अर्थ असा नव्हे की सर्वथा श्रावक बरा, असं नाही. मोही आणि निर्मोही हे विशेषण आहे तिथं. म्हणून मी मगाशी सांगितलो, मार्क कागदावर पाडू नका.
शास्त्राची मार्क कागदावर पडू नका. शास्त्र लिहिण्यासाठी नसतं, शास्त्र जीवनात त्याला त्या ठिकाणी परिणाम म्हणतात. आणि परिग्रहाचा त्याग झाला पाहिजे. माताजी काही विधान, काही साधना, व्रत उपवास करत होत्या. 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी त्यांचे सगळे उपवास संपले, म्हणजे त्यांनी केटलेले. तर त्याच्यासाठी त्यांनाही काही शांतीनाथ विधानाची पुस्तकं, गंधर्व वलयाचे शास्त्र त्यांच्याकडे होते. ज्या दिवशी त्यांचे व्रत संपले त्या दिवशी त्यांनी मला बोलवलं. आचार्यशी, काही माझे व्रत होते ते प्रत्येक गावात शास्त्र असत नाहीत म्हणून ह्या काही शास्त्रांचा संचय माझ्याकडे झालेला होता. आता मला हा शास्त्र सुद्धा नको आहे, हे शास्त्र तुम्ही घ्या. त्यांनी परिग्रह सोडलं. त्यांनी सोडून त्यांनी समाधी जादा लागले आणि आम्ही ते घेऊन आम्ही अडचणीत या लागलो. पण आम्ही अडचणीत त्यावेळेच येणार आहे ज्यावेळी त्याच्यावर आम्ही मालकी अधिकार गाजवे. ग्रंथ भी ग्रंथ सा लगे वही निर्ग्रंथ होता है. असंच आहे ना आचार्यजींचं वाक्य. कसं आहे अक्षय भैया? माझ्यापेक्षा जास्त तुम्ही राहिलायचा. ग्रंथ हे शास्त्र सुद्धा ग्रंथ सा लगे, परिग्रहासारखा वाटेल त्यावेळेलाच ते खरे निर्ग्रंथ मुनी महाराज असतात. म्हणून परिग्रहाचा त्याग करणं आवश्यक आहे. श्रीति का अर्थ सोपान, अर्थात शुभ परिणामों की उत्तर उत्तर वृद्धी. श्रीतीचा अर्थ सोपान, धर्म सोपान असे शब्द असतात की. सोपानचा अर्थ वृद्धी. कशाची? शुभ परिणामांच्या मध्ये वृद्धी. जर माताजी आपण समाधीची साधना करत आहात, आम्ही साधू पदाची साधना करत आहे, हे ब्रह्मचारी व्रताची साधना करत आहेत, प्रतिमाधारी व्रताची साधना करत आहेत. कालच्या पेक्षा आज मी सुखी, समाधानी, आनंदी आहे असं वाटत असेल तर तुमची प्रतिमा, माझं साधू आणि तुमची समाधी स्वीकारणं योग्य आहे. नाहीतर आमचा मार्ग चुकीचा आहे हे लिहून ठेवा. तुम्ही कालच्या पेक्षा आज मी चांगला आहे, कालच्या पेक्षा मी आज समाधानी आहे, कालच्या पेक्षा मी आज आनंदी आहे, असं रोज आनंदामध्ये वाढ होत असेल म्हणजे आमच्या तिघांच्या चटणी स्वभावमती माताजी हे आम्ही तर सुटलो बाबा याच्यातनं. असं नाही. कोत्री म्हटल्यावर सगळी झाली, आम्ही म्हटल्यावर संघ चाला. कालच्या पेक्षा आज मला धर्माचा आनंद जास्त येत असेल, मला आत्मिक सुखामध्ये भले 1 पॉइंट वाढू दे, टक्का नव्हे 1 पॉइंट वाढू दे, पण कालच्या पेक्षा आज माझ्या आनंदात 1 पॉइंट न वाढ होत असेल, माझ्या सुखात, आत्मिक सुखात 1 पॉइंट न वाढ होत असेल, माझ्या विचारात, चांगल्या विचारात 1 पॉइंट न वाढत असेल, तर माझी दीक्षा, तुमच्या सगळ्यांची दीक्षा, त्यांची समाधी आणि ह्या सगळ्यांचं व्रत आणि प्रतिमा सार्थक आहेत, योग्य आहेत. आणि जर कालच्या पेक्षा उगाच घेतलं का व्हायला लागले. काल परवा कोण तर माझ्याकडे आली, माझी लई इच्छा आहे प्रतिमा घ्यायची. महाराजजी 1 वर्षासाठी घेतो आणि त्याला बरोबर नीतीचार पालन केलो तर मग पुढं घेतो. व्रत, दीक्षा, चारित्र्य, आचरण. अक्षय भैयांना त्यानं वाईट वाटेल पण वास्तविक सत्य आहे. शास्त्रामध्ये कुठेही गुरुजी अभ्यासू प्रतिमा हे वाक्य आलेलं
नाही, पण आज आपल्यात जास्त चालू आहे. अभ्यास रूपात प्रतिमा, उद्या अभ्यास रूपात दीक्षा होईल, परवा दिवशी अभ्यास रूपात लग्न होतील. जे चांगलं असतं ते कधी अभ्यास रूपात असत नाही, ते साक्षातच असतं. ते एकदा घेतलं की घेतलंच, त्याला परत दुसरा रस्ता नसतो. म्हणताना मी दूध घेताना अभ्यास रूपात आमची प्रतिमा आहे, मी घेतच नाही दूध. मी पण अभ्यास रूपात तुझ्याकडं बघतो म्हणतोय, नुसता घेत नाही. मी कुणाची निंदा करत नाही, पण ही वास्तविक आहे. काय अभ्यास रूपात? उद्या अभ्यास रूपात दीक्षाचा करार होईल. हा व्यापार आहे, हे पार्टनरशिप आहे, ही भागीदारी आहे. 4 वर्षाचा करार, 5 वर्षाचा करार, 3 वर्षाचा करार. आम्ही भारतीय संस्कृतीत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आयुष्याचा निर्णय जो विवाह असतो तो सुद्धा करारावर होत नाही. एकदा झाला की झाला, परतचे रस्ते बंद असतात. परकीय देशामध्ये 2 वर्षाची विवाह, 3 वर्षाचा विवाह, 4 वर्षाचा संसार, 5 वर्षाचा संसार. कुठल्या देशात आहे? पाश्चात्य संस्कृती आहे, भारतीय संस्कृतीत नाही. तसं जैन सिद्धांतामध्ये, मूल जैन सिद्धांतामध्ये अभ्यास रूपात धर्माची आणि आचरणाची आणि चारित्र्याची भूमिका एक वेळ मला आणून दाखवा. तुम्ही कुणालाही न सांगता तुम्ही तुमच्या प्रतिमाधारी असल्यासारखं तुमचं तुम्ही न व्रत घेता आचरण करा, आणि मग तुम्हाला ज्यावेळी वाटते त्यावेळी तुम्ही घ्या. पण 1 वर्षासाठी नियम द्या, 2 वर्षासाठी नियम द्या. चारित्र्य हे ठरवून नियमामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये चारित्र्य असतं. धर्म कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये नाही, तो कायमस्वरूपी असतो. लक्षात ठेव. आमचं बोलणं काही जणांना कटू वाटतं, आणि एकदा आपला पूर्वग्रह एवढा आम्ही घट्ट करून बसलोय ना, ते सत्य स्वीकारण्याची मानसिकता होत नाही, आणि सत्य सांगणाऱ्यांचं स्वीकारणं फार कठीण होतंय. पण काही अडचण नाही. लक्षात ठेव, आम्ही शांतीदूत आहे. आम्ही श्रीकृष्णासारखं तुम्हाला समजावून सांगायला लागलोय. सत्य स्वीकारायचं काय नाही, ते तुमचं तुम्ही समजून घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी श्रीती प्रत्येक समयामध्ये आमच्या भावना, शुभ भावना, शुभ योग, शुभ परिणाम, चांगले परिणाम आमची वाढत गेले पाहिजेत. वृद्धी, ते अवधिज्ञान आहे की वृद्धिमान, काय ही काय वर्धमान अवधिज्ञान काहीतरी आहे ना. प्रत्येक वेळेला ते वाढतच जाते, कमी होतं. तसे आमचे परिणाम असले पाहिजेत. त्याला त्या ठिकाणी आचार्यांनी श्रीती हाजी ना. आता कुठल्या विषयात कुठलं काढली बघी गोळवा. निधत्ती आणि निकाचित. निधत्ती आणि निकाचितचा अर्थ आहे इतके अशुभ तीव्र संकलेश परिणाम आमचे असतात, आणि त्यावेळेला जे बांधलेलं कर्म असतं, ज्या कर्मामध्ये संक्रमण होत नाही, ज्या कर्माच्या स्थितीचं खंडन होत नाही, स्थिती अपकर्षण होत नाही, अनुभाग अपकर्षण होत नाही, स्थितीमध्ये बदल करता येत नाही, अनुभागामध्ये बदल करता येत नाही, ज्याचं संक्रमण इकडचं तिकडं आपण बघितलो की नाही. आता तुमच्याकडं सत्तेमध्ये नरकगतीची पण सत्ता आहे, नामकर्म. तिर्यंच गती नामकर्माची सत्ता आहे, मनुष्यगती नामकर्माची सत्ता आहे, आणि देवगती नामकर्माची सत्ता आहे. पण आता उदयात तुमच्या कुठले? मनुष्यगती आहे. आपली कर्णानुयोग दीपकच्या वेळी चर्चा झाली. पण तुमच्यात आता जे सगळे उदयाला या लागलेत ते सगळे मनुष्यगतीतली सत्ता असणारे उदयाला या लागलेत? नाही. तर ते सगळे बरोबर उदयाच्या येऊपर्यंत त्रियंच मनुष्य जे आहेत त्या तिथपर्यंत येतात, आणि उदयाला यायच्या वेळेला स्थिभुक संक्रमण होऊन त्रियंच गतीचे जे निषेक आहेत ते मनुष्यगती रूप होतात. तुम्हाला उदाहरण तुमच्यावरूनच दिलतो.
दुधगावातनं इथं येताना तुमचं संक्रमण झालं. तुम्ही दुधगावची मुलगी आता संपली, तुम्ही कुठली मुलगी महिला झाला? कोथळीची. हे स्त्रीबुक संक्रमण म्हणायचं. उदयाला येत असताना पररूप उदयरूप अवस्थेमध्ये जाणं संक्रमण होणं आणि उदयात येणं तिबुक संक्रमण. तसं निदत्त निकाचित कर्माचा जो बंध असतो तो अन्य प्रकृतीमध्ये संक्रमण होत नाही. श्रेणिक राजानं जसं आयुकर्माचं उदाहरण द्यालोय, ह्याच्यात आयुकर्म येत नाही. 33 सागराची आयु त्यांनी मानला होतं पहिला, पण सम्यक दर्शनामुळे त्यांची आयु किती झाली? 84,000 वर्ष झाली. हे कमी झालं का नाही? अपकर्षण झाले की. तसं आम्ही जर निदत्त निकाचित कर्माचा बंध करत असताना एखादा बंध एक 10,000 वर्षाचा बंध झाला असेल आणि ते पापकर्म नीम, कांजी, विष आणि हलाहल रूपामध्ये आमचा अनुभाग जर बंद झाला असेल तर किती काही जरी केलं तरी सुद्धा ते 10,000चं 9,999 मिनिट 59 सेकंद सुद्धा होणार नाही. ते तेवढंच भोगावं लागणार. हलाहलचं खाली जरा सुद्धा येणार नाही. पण आचार्य वीरसेन स्वामींनी धौला ग्रंथामध्ये सांगितलं, पहिल्या पुस्तकात बहुतेक आहे की वीतराग भगवंतांचं दर्शन अत्यंत निर्मळ, शुद्ध, चांगल्या परिणामांनी भगवंत व्हायच्या भावनेनं आम्ही जर अत्यंत निस्पृह होऊन वीतराग भगवंतांचं दर्शन प्रसन्न मुद्रेत, उत्साही भावनेत, वीतरागतेच्या अपेक्षेनं जर आम्ही केलो तर निदत्त निकाचित कर्माची स्थिती सुद्धा बदलते. ते कर्म सुद्धा निर्जरित होतं. एवढं देवदर्शनाचं महत्व आहे. त्याला निदत्त निकाचित कर्म असं म्हणतात. त्याला कुठलीही साधना तुमची बदलू करू शकत आणि ते जसं बदलय, बंद होताना जसं बंद झालाय तसाच उदयात येताना तो उदयात येतो आणि ते भोगावं लागतं. त्याला निदत्ती निकाचित, निदत्ती वेगळा आहे आणि निकाचित या दोन्हींना मिळून निदत्त निकाचित कर्म असं म्हणतात. म्हणून आजच्या संवेग भावनेचा अर्थ आहे ते सोडला नसला तर राहू दे, पण जे आता नाही त्याची जास्त अपेक्षा करत न बसता आहे त्याच्यात समाधानी आनंदी राहून जगा. निदान तेवढा तरी संवेग भाव तुमच्यात आमच्यात असणं फार गरजेचं आहे आणि ते तुमच्या आमच्यामध्ये संवेग भाव, उत्तम क्षमाधर्म, अत्यंत निर्तिचार पद्धतीनं तेवढ्या परिणामांची विशुद्धी तुमची आमची सगळ्यांची होऊ दे अशी मंगलमय भावना या ठिकाणी करतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.